नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या किंवा घरी जो जास्तीचा भात शिल्लक राहतो त्यापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. यामध्ये आता त्याच कपाने मोजून मी पाव कप रवा घेतला आहे. जो आपण घरी उपमा बनवण्यासाठी रवा वापरतो तोच रवा इथे घ्यायचा आहे. इथे मी आता कपाने रवा आणि बेसन मोजून घेतलं. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि त्याने बेसन आणि रवा इथे मोजून घ्या. आता त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे आणि आता याची घट्ट अशी आपल्याला पेस्ट करायची आहे. एकत्र मला या रेसिपीसाठी किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगेन. हे मिक्स करून घ्यायचं आहे. घट्ट आहे तर आणखी थोडंसं इथे मी पाणी घातलं आणि आता मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी विस्करने असं याला बीट करून घेते म्हणजे स्मूथ होईल हे. तर इथे पाहू शकता अगदी स्मूथ अशी घट्ट ही पेस्ट तयार करून घेतली आहे. आता हे आपण झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल यातला. 15 मिनटं झाले आहेत आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे, रवा फुलला आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. इथे आता मी 1 कप भात घेतला आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. लहान मुलं खाणार असतील तर कमी घातली किंवा नाही घातली तरी चालेल. तुम्ही लाल तिखट घालू शकता चवीप्रमाणे. आता इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालते. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया. इथे आता मी पाव चमचा हळद घालते. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. इथे आता मी अर्धा चमचा ओवा घालते. बेसन आहे म्हणून ओवा नक्की घाला, चवसुद्धा खूप छान येते. आता इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घालते. थोडासा आंबटपणा यावा यासाठी इथे मी आमचूर पावडर घातली. तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता किंवा सुरुवातीला जेव्हा आपण बेसन आणि रवा मिक्स करून घेतलं तेव्हा पाव कप यामध्ये दहीसुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी लाल तिखट घातलं. आज मी थोडंसं तिखट बनवते हे म्हणून. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया. भात, बेसन, रवा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच आपल्याला घट्ट हवं आहे. हे थोडंसं मला आणखी घट्ट वाटतं तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी आणखी घालते. तर हे पीठ तयार करण्यासाठी मला 1 कप पाणी लागलं. जर तुम्ही दही घालत असाल तर तुम्हाला साधारण पाऊण कप पाणी लागेल. आता याचे आपण छोटे छोटे पॅनकेक बनवणार आहोत. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते. आता यावरती 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि इथे पहा रवी किंवा लाटण्याने तुम्ही याला इथे सेंटरला असा होल करून घ्यायचा आहे. रवीची मागची बाजू आहे ती मी धुवून घेतली स्वच्छ. याने असा छोटासा होल करून घ्यायचा सेंटरला. इथे पहा आणखी एक मी तुम्हाला घालून दाखवते. जास्त पातळ करू नका आणि आता सेंटरला असा होल करून घ्यायचा आहे. चमच्याने सुद्धा तुम्ही करू शकता. तर तवा मोठा आहे तर मी एका वेळेस 4 बनवते. अगदी झटपट हे तयार होतात. एका वेळेस 3 ते 4 तुम्ही हे भाजू शकता. आता मंद गॅसवरती आपण खालच्या बाजूने भाजून घेऊ आणि आता याला उलटून घेते. पहा मस्त रंग आलाय.
यामध्ये आपण भात घातला आहे त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. रव्यामुळे सुद्धा छान क्रिस्पी होतात आणि बेसनमुळे त्याला आतपर्यंत सॉफ्टनेससुद्धा राहतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता. मी आज घातली नाही आहे. याचबरोबर तुम्ही आणखी भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. किसलेला गाजर, कोबी घालूनसुद्धा आणखी पौष्टिकसुद्धा करू शकता. थोडंसं तेल मी आणखी घालते. आता दोन्ही बाजूने छान खरपूस करून घेऊया. हा रंग मस्त आला आहे दोन्ही बाजूने. तयार आहे हे. हे भाजून घ्यायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट तयार होतं. तर आता आपण काढून घेऊया. दुपारी जर भात शिल्लक राहिला असेल तर तुम्ही हे पीठ तयार करून ठेवू शकता आणि चहाच्या वेळेस मुलांना अगदी लगेच बनवून देऊ शकता. तर हे भातापासून आपण बनवलेली ही नाश्त्याची रेसिपी तयार आहे. कोणाला कळणारही नाही की आपण भातापासून बनवलं आहे. इतकं हे टेस्टी होतं. इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पाहू शकता वरून छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट आणि चवीला भन्नाट लागतं. तर ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हेही सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.